तरी आमच्या भागातले पहलवान आल्यात सुदर्शन पाटील आणि पहलवान. मी आता तुम्हाला खरं सांगा, मी तुमचा लय फॅन आहे बरं का. कुस्त्या तुमच्या जास्त मला बघायला मिळाल्या नाही, पण मोजक्या कुस्त्या बघितल्या, लय भारी कुस्त्या केल्यात. सर भागातलं राशिवड्याचं पहलवान एक नंबर आहे. परवा यांची आणि त्या याची कुस्ती जबरदस्त झालेली. पहलवान किती गटात खेळायला? 55 केजी. आणि कोण कोण आहे? रोहित पाटील बर बानगेचं. दोघंच आहे कोल्हापुरात ना? बाकी गाडी घेऊन जायची म्हणा. हो गाडी घेऊन जायचं. सर स्पर्धा खूप छान ठेवलेली आहे आयोजकांनी. काय सांगाल आयोजकाबद्दल 2 शब्द? आयोजकांनी खऱ्या अर्थानं शतकपूर्ती सोहळा, एका पिताश्रीचा शतकपूर्ती सोहळा कशा पद्धतीने साजरा करायचा याचं उत्तम उदाहरण आणि पैलवानाच्या पाठीवरती कौतुकाची थाप म्हणजे ही हिंद केसरी स्पर्धा आहे. छान छान चालते. पहलवान महाराष्ट्र केसरीला थर्ड बसला. थर्ड बसलाय. 57. आणि तालमीत कोणाकोणाचे बसलाय? तालमी भरपूर 5-6 नंबर बसले. गाव कोणतं तुमचं कोल्हापुरात? माकवे. माकवेच आहे व्हय? आणि गावात कोण पहलवान आहेत? गावात आहेत की आपले भरपूर जण पहिलं गावात. चालते चालते. छान, या शुभेच्छा. मुस्ताफ पहलवानला तुम्ही बऱ्याचदा मैदानात बघितल्या, बऱ्याचशा पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या. किती किलो आहे बघा? 141 किलो आहे पहलवान. 140 लागते. 140 लागते. 1 किलो जास्त. अभी 1 किलो ज्यादा है तो क्या करोगे अभी? सर लंगोट लगा के प्रैक्टिस करने का भी आधा घंटा पसीना निकल जाएगा। 1 किलो कम करना पड़ेगा आपको. 140 होना यहाँ पे. हाँ चालू चलो 39 आएगा सर। हाँ 39. चलो जल्दी करो. मोबाइल जॅकेट आहे ना, जॅकेट ऊपर करके हे करू, पसीना हे वालो. खेळणारे मेडल असणार राजू पहलवान, राजदा. तुम्ही हिंद केसरीसाठी खेळलात. आज हिंद केसरीची स्पर्धा ही साताऱ्याला आहे. तुम्ही कुठे खेळलात? तुमचं मेडल कोणतं आहे? माझं 84 किलोला गोल्ड मेडल आहे. मी लोणीकनला झालेल्या स्पर्धेत 2009 ला गोल्ड आहे. कोणाबरोबर होती फायनलला कुस्ती? फायनलला विजय घोटाळे संघ होते. महाराष्ट्रातलीच होती कुस्ती. ते बाहेरनं खेळले होते. मग हिंद केसरी कोण झालं त्यावेळेस? जोगेंदर. बर. किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला? मला 8 कुस्त्या लागल्या. 8 कुस्त्या? 8 कुस्त्या? अरे बापरे, लय झाली गो 8 कुस्त्या. म्हणजे त्यातले सगळे टॉपचीच असणार. हा सगळे प्रत्येक राज्यात एक एक. 8 म्हणजे सोपं नाही हो 8 कुस्त्या. आता नसते तेवढी. 4-5 लय झालं कुस्त्या. नाही 7-8 लागणार प्रत्येक. हिंद केसरीला 7-8 येतात. महाराष्ट्र केसरीला नाही एवढ्यात. हिंद केसरीला येणारच. शुभेच्छा शुभेच्छा. कसं वाटतंय तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या भागात हिंद केसरी स्पर्धा? एवढी मोठी स्पर्धा आयोजन केल्यामुळे भारी वाटतंय. धन्यवाद. बरेचसे पहलवान आलेले आहेत. बाहेरच्या राज्यातले पण आहेत, महाराष्ट्रातले पण आहेत. अपडेट तर आपण देतच जाईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा, जेणेकरून लोकांपर्यंत अपडेट जातील. आणि एक विनंती आहे की एवढं मोठं बक्षीस ठेवलेलं आहे तर प्रेक्षकांनी, खेळाडूंनी या ठिकाणी आलंच पाहिजे.